Hare
क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवशु नाशिवंत देह जाणार सकळ अवेश्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ अविष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लौकिका व्यवहारे तुका म्हणे इह लौकिका व्यवहारे नका डोळे धूर भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ अविष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास परम परमात्म्याला नमस्कार करून संत महात्म्याला नमस्कार करून ऐकणाऱ्या श्रोतेगणांना नमस्कार प्रणाम करून अखंड हरिनाम सप्ताह मोजे गिरी तिसऱ्या दिवसाची सेवा या अनाथाकडे आलेली आहे. कारण नेने बहुश्रुत दास मी दुर्बळ वैष्णवाचा. कारण उगा आमचं कसं झालंय नवे दास खरा परी झाला से डांगोरा याशी काय करू आता तुझ सकळ हे जाणता. या न्यायाने माझं परिसर आता माहित आहे महाराजांना तेलुगू परिसर आहे पण प्रेमाच्या अंतीकडे येतो बाबाला माहित आहे. पण चिंतन करत असताना मला मराठी बोलत असताना कोणते शब्द जर गेले तर दया करत बस एवढंच दुसरं काही नाही. जन्मलो कर्नाटकात पण लहानपणापासून सगळं वावरतोय मी तेलंगणामध्ये असताना आज सेवेसाठी घेतलेला अभंग हा महाराजांचा आहे. जगताच्या कल्याणासाठी आलेली माझी तुकोबार आहे. जगातल्या अशा एक अनमोल मानवी मिळालेल्या देहाचा विचार करतात. देहाचा नाही जीवाचा विचार करतात. प्रत्येक आपण जीव आहे स्त्री असो पुरुष असो. कारण चिंतन करत असताना मी केवळ रोज सांगत आहे या महात्म्याला या जीवाबद्दल किती काळजी आहे. या मानवी जन्माला येण्यासाठी आपण किती जन्म घेऊन या मानवी जन्माला हे विचार केलो का. मग कसं होईल आता पुढे महात्मे म्हणते या मानवी जन्माला येण्यासाठी आपण किती जन्म इथं घेऊन या मानवी जन्माला आलो याचा विचार केलो का आपण. बर किती जन्म घेतलो किती जन्म घेऊन या आपण तो बिरीला जन्माला आलो याचा काही विचार केलो का. किती जन्म झाला बिरा गणित नाही जी तातारा पडेलो वृद्धी भोरा थोरा माया उळसा जाळी. किती जन्म झाला काही आहे का लिहा. अरे बाप 83,99,999 जन्म आणि एकेका जन्मामध्ये कोटी कोटी बार फिरून हा नरदेह मिळालेला आहे बापू. आणि हे नरदेह कसा याचा आपण विचार केला का. नरदेह निदान लागली हाती उत्तम सार उत्तम गती. आता तुला काय व्हायचं ते हो. दोन विचार तुकोबाराने सांगितले. तुला जर देव व्हायचा असेल तर ती साधना ते दिले याचा विचार केला तर. नाही विचार केला तर
देव होते म्हणता देवची होती, परिका चित्ती न धरावी. चित्तात कोणता तुला देव व्हायचंय ना, इथंच आहे. आता आता सगळे आपले विचार कशाचे, देवाचे आहेत का? मी ते शब्द बोलत नाही. आपले सगळे विचार कशाचे, भूताचे. उघडे दादा. म्हणून महाराज म्हणते असा विचार कर ज्या विचाराने, विचारसरणीचे आपण पुष्पशुत्वप्रमाण सांगता येते. सत्य काय आणि असत्याचा याचा विचार कर. एवढा अनमोल मानवी जन्म आपणाला मिळाला, कशासाठी मिळाला आणि या जन्मानं आपण काय करायचंय ते विचार आपल्याकडे नसल्यामुळं तुकोबाराने त्या जीवाला पाहिलेलं आहे. आणि पाहून त्या जीवाला सांगण्यासाठी आलेली महात्मे मला सांगतो तुम्हाला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी भावसी दुरी भवाची पुरी भावसी. आता आपल्याकडे काय होईल सांगा, माझं बोलणं कळते ना, जरा राग येऊ देऊ नका. मी ठोकसळ बोलणारा माणूस आहे. काय भाडबीड काय आपल्याला, फक्त एक तुमच्या जीवाच्या कृतकल्याणाची जी तुकोबाराचे शब्द आहेत ती तुमच्या पुढे मांडतो, दुसरं काही नाही. आम्ही काही कुठलं काही कुटुंब काय बांधून आणलं नाही, तेच महात्म्याचे अक्षर आहे. चिंतन करत असताना ज्यावेळी शिगमकून तुम्हाला अशी देता देवविता नेता निभविता येथे याची सत्ता, हे रोज आपण म्हणतो का नाही? मग म्हणून आणि इकडेच हो का नाही? मग असं विचार करा की याच्यातून बाहेर कसं पडायचे. सगळे आपण, मी सांगणारा तुम्ही ऐकणारे, सगळे भजन करणारे, सगळे मायेच्या जाळ्यात अडकलो दादा. या मायेच्या जाळ्यातून निघण्यासाठी आपण विचारच केला पाहिजे, नाहीतर माया जाळातून बाहेर पड. ब्रह्मादिकाला चुकलेले नाही या मायेच्या जाळीतून. तुम्ही आम्ही घेईन किती बापू काय नाथाचं भारुडे महाराज काय की म्हणता तुझी पाड बड्या बड्याची गती या मायेनं लोळवली दादा. पण आम्ही तुम्ही त्या पण तो किंचित आहे. म्हणून महाराज म्हणते या भवसागरातून पहिलं तीराला जरी जायचं असेल तुम्हाला, आणि याच देहानं जे काही विचार करतोय त्या याच बाकीच्या देहातून तो कुठलाच विचार नाहीत. मला पशु पक्षी हे सगळेचा विचार करत बसलायचा, पण एक केवळ ज्या भगवान परमात्म्याला ओळखण्याचं ज्ञान, ज्या भगवान परमात्म्याला प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान हे या एक मनुष्य जन्माला दिलेले दादा. म्हणून महाराज म्हणते केवळ आपण तेवढा अनमोल मानवी जन्म तुम्हाला मिळालेले दादा. मिळालेल्या देहाचा असा विचार करा, या देहानं काय करायचं. अरे संसार करायला अनंत जन्म आहेत बापू, पण देव करायला एकच जन्म आहे बापू, हे एक मानवी जन्म आहे. म्हणून जर आता आपला असा विचार राहिला तर अनेक जन्माचं दुःख निवारण करून ज्या सुखाचं जे काही चिंतन म्हणजे तो भगवान परमात्मा स्वरूपात आपण तुम्हाला विलीन होण्याचा विचार या न्यायाने तुकोबारा पहिल्या चरणात तो सांगतात महाराज.
शब्दशः अर्थ बघू आपण. प्रत्येक क्षण म्हणजे या शब्दाचा अर्थ बघू आपण आता. प्रत्येक क्षणाला असा विचार कर, हा जो काही दुर्घट संसार, हे भवसिंधू जी काही संसार आहे, आणि या संसारात बडे बडे लोक वाहून गेले जातात. संसार सिंधू दुरस्त नुलंगवे नुलंगविता पार, बहुत वावले दूर नलगेची तीर पैलथडे. बडे बडे विश्वामित्रासारखे गेले दादा, तुमची आमची काय पाड आहे. पराशरासारखे, अरे सबका देवन का बाबा बडा महादेव ज्ञानबा तुकाराम आहे, मग त्याच्या पुढे आमची काय पाड आहे दादा. म्हणून विचार कर, महाराजाचं असं म्हणणं आहे की केवळ आपण तो चिंतन करत असताना हा जो काही अवघड भोगस, हा जो संसार आहे, मला दुर्घट संसार आहे बापू, या संसारातून पहिलं तीराला जाण्याचा जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत या संसारात मी पण तुम्हाला जात नाही. बघू आपण तुम्हाला. म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार, तारावया पार भवसिंधू, या भवसागरातून पहिलं तीराला जाण्याचे विचार कर. आणि असंच इथं हे सगळं देह माझा, देह संबंध पसारा माझा, पण देह कसा याचा विचार केलास का? हे देह नाशवंत आहे, नासणार आहे, याला काळ खाणार आहे. आपण कधी विचार केला का ते? बरं आता तुम्हाला मरणाची ध्यान आहे का नाही? मरण विसरला का नाही आपण? हा, विसरला का? ध्यान आहे विसरलं. आता मग कसं? ज्ञानबा तुकाराम महाराज म्हणते, केवळ आपण तुम्हाला चिंतन करत असताना ही जी काही अवस्था, हे नाशवंत आहे, नासणार आहे, जाणार आहे, याला काळ खाणार आहे, त्याचा विचार कर. हे माझं देह माझा, देह संबंध पसारा माझा, हे माझं माझं घेऊन जे काही बसलंयस, हे एक दिवशी तुम्हाला दुःख देणार आहे दादा. म्हणून चिंतन करत असताना महात्मा सांगतात, नाशवंत देह जाणार सकल, आयुष्य खातो काळ सावधान. अरे आपलं आयुष्य मोजणारा काळ तुमच्या आयुष्याची वाट बघत आहे, तुमचे दिवस मोजत आहे दादा. घडी घडी याची काळ वाटतो पाय,
अजून किती आहे अवकाश. अरे आपलं पोरग मोठं नाही, लहान मुलालय. आता म्हणतो माझं पोरग लई मोठं झालंय. मोठं नाही रे, लहान झालंय. म्हणून चिंतन कर. का आयुष्य कमी झालं की आयुष्याला आपण तुम्हाला लहानच आहे. म्हणून चिंतन करत असताना हे सगळं सावध हो, असावध राहू. सगळे बळ आपण तो महाराज. म्हणून सावधान जाग हो, विचार कर आणि या जन्माचं कसं उद्धार होईल, या जन्माचं कसं सार्थक होईल याचा विचार कर. जरी या जन्माचा तुला जर उद्धार करायचा असेल तर एकच कर. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, संत समागमी करावी तातडी परमार्थी. कारण या जीवाचा उद्धार असे एक आपण ते या कलियुगाचे दोन साधन आहेत. मला कलियुगामध्ये या पाप कलेतून मुक्त होण्याचं एक सत्संग आहे आणि दुसरे ज्या सत्संगाच्या मुखातून त्यांच्या मुखातून आलेली जे काही शब्द आहेत ते राम नाम. ते जर आपण श्रवण करून त्याचं जर चिंतन केलं तर या कलियुगावर विजयी होण्याची मात आपण तुम्हाला हमी येईल एवढं बावर आहे माझे. म्हणून या कलियुगाचं श्रेष्ठ साधन आहे महाराज संत आणि नाम. म्हणून तुम्ही त्या संतांना शरण जा. मनोनी शरणा झाले
भवदुस्तर नदीचा या भवसागरातून पैल तीरला जाण्यासाठी असा विचार करा, सत्संग आणि भगवंताचं नामही मला याच्या परत आपण या संसारातून पैल तीरला जाण्याचं दुसरं साधन नाही आहे मला. म्हणून अनुभवाने तुकोबार आहे, तुम्हा मला सांगण्यासाठी आलेली तुकोबार म्हणतात, बापू एवढं कर, त्या संतांना शरणात जा आणि त्या संतांच्या शरणांगतीत आणि ज्या संतांची त्या जीवावर कृपा दिल्यानंतर सतत त्यांच्या संगतीत काय आपणाला मिळतं बघू, वेळ मिळाली तर सांगून जाईल. पण महाराज ज्यांच्या संगतीत घडेल उचिष्ट रामनाम, ज्याच्या संगतीत रामनाम हे श्रवण होतं महाराज, हा हो तेथे रामनाम होईल श्रवण. कशाचे? आता ते मी तिकडे जात बसेन. आता स्थूल देहाचं कोणतं अन्न आहे, सूक्ष्म देहाचं कोणतं अन्न आहे, कारणाचं काय अन्न आहे, आता तिकडे जात मलाच कळा. तुम्हाला काय सांगू का महाराज सांगते, केवळ म्हणूनच महाराज टेकतात ज्यांच्या संगतीत एक चिंतन करत असताना एक तुकोबारायचा अभंग आहे महाराज. केली हरणाळा अंघोळी येऊन बैसलो रावळी, आजी झाले भोजन रामकृष्ण नारायण. आता या अवस्थेत आम्ही आहे का? असा आपण कधी विचार केलाय का? मग आमचा परमार्थ किती दूर आहे, देव किती दूर आहे? ये देऊ काय नानबा तुकाराम, हे कळकळीची जात आहे बोलून जातो का? पटल न पटल आपल्याला काहीच नाही. एका गावातून एका जीवाचा उद्धार करा आमचा संप्रदाय आहे. आम्ही याच्यासाठीच फिरत आहे. आज 50 गावामध्ये रामकृष्ण नामाचा जप आहे आणि दर रविवारी एका गावात कीर्तनाचा कार्यक्रम होता. उद्या येणार 5वा रविवार आहे. कलाकार नाही, वादक नाही, आपली जी काही जेवढी संप्रदाय ज्या घरात त्याला कुठं कुणाला कुणा आलं त्याला पैसे द्यायचे नाही, मला देऊन म्हणते मुलाला नंद दे चाला ते अवघड आहे. काही नाही गरज. मला दान पण दादांचा आशीर्वाद आहे, त्याच्या बाबतीत कुठे उभं विनोदाला काय करतंय. पण आज पैसे देऊन बोलवतात ते तिथं टाळकरी यायला तयार नाही. पण प्रत्येक रविवारी 100 टाळकरी ऐकायला 200 ते 300 लोक येतात आणि त्याची जेवणाची व्यवस्था त्या मालकाकडे असते. कारण विचार करा बापू, बाकीचे धर्म कुठे चालले आहेत? मी बारका माणूस आहे, मी जास्त बोलू शकत नाही. पण एवढा आमचा सनातन धर्म राहताना या आमच्या आचरणाचा आमच्या विचार न केल्यामुळं आमच्या धर्माला ग्लानी येत आहे दादा, हे कळकळीने बोलतो. टाळ्या वाजवायचा महाराज नाही, पाया पडायचा महाराज आहे. चिंतन आहे दादा. म्हणून विचार करा आणि आमच्या धर्माला जोपासा. याच्यासाठीच मानवी जन्म आहे बापू. म्हणून चिंतन करत असताना संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थी. म्हणून त्यांना शरण जा, त्यांच्याकडनं आपला ज्यांच्या मुखातून जे काही अमृतमय अक्षर आहेत महाराज, ते अक्षर नव्हेत, ब्रह्मबीज आहेत महाराज. कारण त्यांची वाचेत राम रसाची जी काही त्यांची वाच आहे महाराज, आणि ज्यांच्या वाचेतून आलेले जे शब्द आहेत अमृत आहेत महाराज. म्हणून आले मुका वाटे अमृत वचन उत्तीर्णता येणे नव्हे जन्म. पुन्हा जन्माला यायचं नाही महाराज. एवढं पावर या सत्संगतीचा लाभ आहे महाराज जीवाला. म्हणून संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. बापू जडजडून वैला आणि ये भक्तीतून ते मार्गेला उठ रागाला यायचा. माझे शब्दच तसे उठ. बघा महात्म्याची कशी कळकळ या जीवाबद्दल. वासुदेव, प्रत्येक वासुदेव तुम्ही वाचा. आता त्याला तर वासुदेव काय, कीर्तावली काय, नाटक काय, ज्ञानबा तुकाराम ते दादा तुम्हाला आहे सगळं, तुम्हाला काही म्हणणार नाही. बुजुर्ग माणूस चालत आलेलं आहे.
पण बापू, वारकऱ्याचीच एक स्वधर्म आहेत. या न्यायाने म्हणून ज्यांच्या मुखातून आलेले शब्द ही अमृत आहेत मला. कारण ज्यांची रचना ही जी काही त्या नामस्मरणाने रंगलेली आहे मला. पिकली वाचा रामनामी, त्यांची वाचा पिकलेली आहे आणि आमची वाचा ज्ञानोबा तुकाराम करायची आहे. म्हणून बापू, म्हणून विचार कर, जी काही आपण तो महाराज म्हणून तुकोबारा म्हणतात वाच, या वाचेनं त्या भगवन नामस्मरण करा. ज्या वाचेत नामस्मरण आहे त्या वाच म्हणून नामामृत गोडी वैष्णवाला दिली, योगिया साधली सत्वरे उचारे प्रल्हादे बिंबला, उद्धवाला दिला कृष्णदादा. पुढचं काय? नामही सुलभ, केवढं दुर्लभ, सर्वत्र बिरला, दुर्बोध जे काही आहे. म्हणजे सगळ्याला न कळणारा तो देव यांच्या संगतीत त्या भगवंताच्या निमित्त महाराज. म्हणून महाराज मी केव्हाही सांगतो महाराज, आमच्या संगतीत सत्संगाचे लोक वाईट. आता मला परवा एकानं म्हटलं, आता ज्या विटीवर असलेल्या चलत राहते आमचं, तर ते रोजच भांडण आहेत आमचे. कारण सत्संगाचे प्रकरण सांगत स्वास्मिता, ध्यास, हे सगळे सर्व प्रकाश संप्रदाय, आनंद संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, हे सगळे संप्रदाय. आणि या 4 संप्रदायातून अनेक संप्रदाय निर्मिती झालेली आहेत. या न्यायाने त्यावेळी शिकम आपण तो महाराज, प्रत्येक आपण तो महाराज. आता त्यांचं खरंच आहे. राम अवतारामध्ये दशरथ आणि कौशल्या माता आई बाप आहे. कृष्ण अवतारामध्ये देवकी आणि वसुदेव पंतो आणि नंदानी यशोदा. मग या विठ्ठलातनं तर बापाचं नाव, माईचं काय, बापाचं नाव काय म्हणून विचारलं मला. आता त्याला काय सांगू दादा? संतांचे अक्षर आहे, ना बैसविला ना घडविला, पुंडलिकाच्या भावार्थ तिकडून या गोकुळाहून इकडं आलेला आहे. मग त्याला एकच उत्तर दिलो, तुझा बाप तुला कळते का बापू? आता तुझा बाप पण तुला कोण सांगितलं? आईनं सांगितले ना, हे तुझा बाप आहे, हे तुझा बाप आहे. आईच्या शब्दावर आमचा विश्वास आहे, बाप म्हणून आम्ही त्याला बाबा म्हणतो. तसं संतांच्या वाक्यावर आमचा विश्वास आहे. आणि हे देव आहे म्हणले म्हणून आम्ही देव म्हणतो. बस, याच्या पुढे काय म्हणायचं तुझं मन. असे कोदंडवादी लोक आमच्या पाठीमागे येतात. असू दे, आपण दादासाहेबांच्या कृपेनं एकच. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामुळं आम्ही कुठं पराजय नाही महाराज. प्रत्येक संप्रदाय, आता ते स्वास्मिता ध्यास करणारे त्या लोकांना सांगितलं हरिपाठ वाचा. कुठलं श्वास आणि कुठलं ध्यास आले राजा येड्या, सगळे तुझं तू न केलं तरी बी होतंय, करणं झालं बी होतंय. 21,600 ही संख्या तुझी होतीच, पण त्यालाच एवढंच की मायनस प्लस करायचं ते संतांकडे आहे झालं बस. म्हणून या चिंतन करत असताना या संतांचा या जीवाला बेनिफिट आहे. म्हणून संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थे, शाश्वत देह जाणार सकळ, आयुष्य काढतो काळ सावधान. तुका म्हणे इह लौकिका व्यवहारे. बापू, या लौकिक व्यवहाराकडे पाहू नकोस आणि या लौकिक व्यवहारात कुठं बुडू नकोस. कारण हे लौकिक व्यवहार कसा आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया बिरदार हरिवी. एक देवाला सोडून जरी काही केलास राजा, सगळं तुझं शून्य शून्यात आहे. शून्यात तुझा परमार्थ, शून्यात तुझं सगळं शून्यात. बापू बघा, एका किंवा संसार कसा आहे, शून्य आहे. एका शून्याला किंमत नाही, दुसरं शून्य वाढवा. किती शून्य वाढलं तर त्याला काही किंमत आहे का? एक आकडा करून एक शून्य वाढवा, किती झाले? आपल्याला द्यायचं नाही, करायचं नाही, उगा बोलायचं.
दुसरं शून्य वाढवा, तिसरं वाढवा, चौथं वाढवा. हा? किती रे? 10,000. त्याच ऐकून म्हणतात बर जाऊ दे. 10,000 बरोबर. एवढे शून्य वाढून जर एक काढलं तर त्या शून्याला काही किंमत आहे? फलकट तो संसार येथे सार भगवंत. या संसाराला काही किंमत नाही. किंमत कशा नाही? देव आहे त्या संसारात, पण त्या संसाराला किंमत आहे. देव नाही तर त्या संसाराला किंमत नाही दादा. म्हणून हे सगळं लौकिकातल्या जे काही आहे म्हणून तिथे कुठे भरी पडू नकोस. जे काय तुला करायचं असा विचार कर. हे सगळं खोटं नाटायचं. लटिका व्यवहार सर्व संसार वाया विरजाड. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बापू, या संसारात राहा. संसार सोडून कुठे जायचं नाही. पण ज्या संसारातलं जे काही बाधक आहे ती वस्तू काढा. उगा जाऊन जंगलात जाऊन राम राम म्हणतात जाणार, वणी जाऊन वणीचा चिंतू लागला, तिथे बी संसार वाढतेच. पण संसारातली जी आसक्ती आहे त्याला एक दृष्ट तुम्हाला सांगते. साप आहे, साप. साप चावले की माणूस मरते. हा एक भ्रम झालेला. मरते बी काय, त्याला काही वाद नाही. पण ते साप चावल्याच्या नंतर त्या पण तुम्हाला जीवाचा प्राण जातो. ते साप भय, त्या सापाचं भय त्या विषामुळे आहे. मग त्या सापाला पकडून, त्या साप पकडणारे लोकांनी त्या सापाला पकडून ज्याच्याने इथं दुःख होते या जीवाला, ते विषाचा दात काढल्याच्या नंतर ते साप काही करू शकते का? त्या सापाला इथं गुंडाळ, तिथं गुंडाळ, कुठेही गुंडाळ, पण त्याच्यातला भय गेल्याच्या नंतर साप काही करू शकते का? तसं संसारातली जी आसक्ती आहे, ती आसक्ती जर काढल्यानंतर या संसारातलं भय काही नाही. मला मोक्ष सुखा हनू लाता किंवा लाताळीला संसार केला शरभूमीचा मार. एवढा दुःखबीज जो संसार आहे. पण या न्यायाने, या विचाराने जर आपण वागलो, हे संसार काही करत नाही. बघा, एकच पाणी तळ्यातलं, एकाच जीव घेते आणि एकाच लाता खाते. ज्याला पोहणी येत नाही ते भीत भीत कडेला आंघोळ करते. पाय घसरले की मध्ये गेल्याच्या नंतर काय होते? बर, त्याला काढाय गेलेलं, तस तुमची आमची गती झाली आहे. पकडलं की बाहेर निघू द्यायच ना. किती सांगून म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी, मी सांगता सांगता मेलो आणि तुम्ही ऐकता मेलो. मग तुमच्यात आमच्यात काय फरक झाला? म्हणून बापू विचार करा. पुन्हा पुन्हा जन्म येणे, हे सगळं लौकिकातलं लौकिक आहे. उगा आपण तुम्हाला लहान लेकरं खेळतात बघा. लहान लेकरं खेळतात का नाही? आता तुम्ही खेळलं का नाही मला माहित नाही. खेळतात का नाही? एक नवऱ्याचा वराड, एक मुलीचा वराड, सगळं लटक मटक राहायचं ते का नाही? तुम्ही खेळा असेल असं मला वाटते. पण आता मोठं झाला कशाला याद करावं असं वाटतंय सगळं. जसा त्या लेकराचं खेळ लटका आहे, तसं हे संसार लटका आहे महाराज. म्हणून लटक्या सगळे लटक्या भावे, लटक्या सगळे सगळे लटकाय. म्हणून याच्या पाठीमागे लागू नको. असा विचार करून, या लटक्याचा विचार करू नको. एकच असा विचार कर, या जन्माचा उद्धार कसं होईल याचा विचार कर. या लौकिक व्यवहाराकडे कुठं पाहू नकोस. असं शेवट तुका म्हणतो का, लौकिका व्यवहारी नका डोळे धूर भरले राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य गातो काळ सावधान विठ्ठल. पार
I
एवढ्या गर्दीत झोपेत म्हणजे पुणे माणूस तरावया पार सिंधू हा जो काही संसार विचाराचे प्रकरण दोन, एक चांगला विचार आणि एक मंगला विचार. आता सगळे आपले चांगले विचार आहेत का मंगळे विचार आहेत हे तुमचं तुम्ही ठरवा. मला काही जास्त सांगायचं नाही. एवढं बारक माणूस काहीतरी बोलत करते पण एकच चिंतन बापू, चांगल्या विचाराचे फळ चांगली फळ मिळतात, बंगल्या विचाराचे बंगले फळ. हे पुढे जाता जाता सांगितलं. एक दोघी जणीने व्यापार करणाऱ्या होत्या. एक कुंभारी नव्हती, एक भाजीपाला माळी नव्हती. सगळ्यांना माहिती आहे, उगा आम्ही सांगा म्हणून आले म्हणून काहीतरी भरती करून टाकत. एक कुंभार आणि एक माळीवाली होती. दोघं मिळून एक हुंट खरेदी, आपण तो म्हणजे हुंट किराया, जो कुठेही बाजाराला जात असताना ती बांधायची. आपण तो महाराज एकीकडे माळीनबाईचं भाजीपाला आणि एकीकडे कुंभारीनबाईचे गाडगे. कर्मधर्म योगाने रोज जायचे, रोज विकायचे, आपला व्यवहार चालू ठेवायचा. एक दिवशी नमो नमो त्या भाजीपाल्यात आपण तो ते भाजीपाला त्या हुंटानं ती भाजी आपण तो इकडे तोंड लांब, आता ते हुंटाचं तोंड लांबच असते ना, ते उगं थोडं थोडं काढत 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 मग ही इकडची गाडगे वाली बाई तिला खुशी, तिला खुशी. बरं खावलेले खाऊ दे, बरं खावलेले खाऊ दे, बरं खावलेले खाऊ दे, असले विचार आमचे सगळे. बरं खावलेले खाऊ दे. खात 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 भाजी पाला कमी झालं आणि इकडचं वज, आणि इकडचं वज कुठं पडलं. मग गाडगे कुठे गेले. निव्वळ ती आपण तो महाराज गाडगी फुटली, सगळी गेली, पण हिचा उरलेल्या भाजीपाल्यात तिनं बाजार करून घरला आली.
असले सगळे आपले संसाराचे विचार आहेत म्हणून महाराज म्हणते असल्या विचारात कुठे विचार करू नका, एकच विचार करा, सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराट दुर्गट भव सिंधू, त्या भगवंताच्या नामाने तयाच्या चिंतने निर्शेल. म्हणूनच त्रिगुणे सार निर्गुणे सार, सारा सार विचार हरिपाठ. अरे सारातलं सार एकच संसारातलं मी तुम्हाला सांगून जातो. संसारात काय सार आहे? संसारात सार काय? आपल्या घरी लग्न आहे किंवा कार्यक्रम आहे समजा, सगळे भाज्या मसाले घालून सगळी भाज्या तयार केली आपण आणि कर्मधर्म संयोगाने ती त्याच्यात चव येणार नाही टाकलं तर, चव नाही येणार टाकलं त्याला काय म्हणते? मीठ. आमच्या तेलगुला उप म्हणते, नमक म्हणायला. हा, किती मसाले घालून किती तेल घालून जर भाजी केलो त्याच्यात मीठ नसलं तर त्याचं सार आहे का? तसं संसाराचं सार मीठ आहे आणि परमार्थाचं सार भगवन नाम आहे. मला म्हणून सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. हे नाम तारक या कलियुगाचं बापू, मी रोज सांगतेच आहे बापू. प्रत्येक युगाचा अधिष्ठान स्वरूप भगवान आहे महाराज. कृतायुगाचा अधिष्ठान स्वरूप श्रीमन नारायण, त्रेतायुगाचा अधिष्ठान स्वरूप आपण तो रामचंद्र प्रभू, द्वापार युगाचा अधिष्ठान स्वरूप आपण तो महाराज भगवान कृष्ण, आणि या कलियुगाचा अधिष्ठान स्वरूप भगवान विठ्ठल आहे महाराज. म्हणून तो सार आहे. म्हणून असा विचार करा, हे सगळं नाचणार आहे, जाणार अंड जाते, उद्भी जाते, स्वदे जाते, सगळं नाश पावणार आहे. महापळी झाल्याच्या नंतर सगळं नाश पावणार आहे. म्हणून विचार कर, देह तर जाईल याशी काळोबा खाईल. इथं कोणा आपलं काय हो सांगा, राग येऊ देऊ नका. आपलं काय इथं? हा, देह काळाचे धन कुबेराचे, येथे कुणाचे काय आहे? आपलं काही आहे का? येताना एकटा जाऊन जाताना हे घेऊन जातात का? इकडे नाही घेऊन जायचं. आमच्या तेलंगणात हा घेऊन जातात, बांधून देतात. नाही मग आमच्या तेलंगणात बांधून देतात तुम्हाला. कुठे जाय सृष्टीचा उपक्रम आहे. येणे एकले ओजाने शेवटी, येथे राहणे नाही कल्पकूट. बाप्पा आयुष्य मर्यादा ऐकून आयुष्य मर्यादा झाल्याच्या नंतर काही ना कधी आपण तो जावा. अरे इथं रावणासारखा राजा निघून गेला क्षणात गेली. आज राजाचं तू काय म्हणे, त्याच संकदा संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. महाराज म्हणतात त्याची किती संपत्ती होती हो. देवा वाचून या जीवाचा तरुण उपाय नाही बापू. पुन्हा तुला तो एक देव करून घ्या, ते नेहमी जीवा सुख नव्हे. येरते माईक दुःखाची जनिते, नाही आदि अंते अवसाने. बापू या जीवाला 3 दुःख आहे, 3 दुःख. पहिलं दुःख गर्भवासाचं आहे.
मध्य दुःख तुमच्या केलेल्या पूर्वजन्माचं दुस्तर कर्माचं चांगल्या कर्माचं पण तो ते दुःख संसारामध्ये आहे. मेल्यावर सुद्धा याला सुख नाही बापू. आहे का गरुड पुराणात? आता गरुड पुराणात तुम्ही मी तिकडे जाईना मलाच कळणार. बघा एकच नाटाच्या आपण गरुड पुराण आधार तुकोबाराचा एक नाटाचा अभंग आहे. मला आले हो संसारा तुम्ही करा मुक्ती मार्ग हळूची धरा काळ दंड कुंभयातना कार्य अघोरा दचकेची ना नाही त्या मासी करुणा बाहेर काढे प्राणा ओढाड सापडे जैसा चोर यातना धरी बापू. त्या यमाला दया नाही तुझी. लय चांगले विचार करून वागलंस म्हणतात ते दया येते का तुला? तुझी त्याला दया येईल का? इथं नीट कुणा संग राहिले नाही ज्ञानबा तुकाराम करत मग तुझी दया येईल का त्याला बापू? मग करू आता उघडे बापू. महाराज म्हणते केवळ आपण तो नाही त्या इमाशी करुणा बाहेर. अहो सगळेच आपण सगळे असतात. असताना हे कसं गटोड घेऊन जाते? कोणी बघितलं का जायचं? हा नाही गटोड घेऊन जायचं बघितलं नाही दाखवू मग माझ्या संग या. हे गटोड कसं आहे त्याला गाथ्यात नाही ज्ञानेश्वरीमध्ये नाही उगाच एका कविताराचं चिंतन आहे मला. छोड़ चला बंजारा गठड़ी छोड़ चला बंजारा ये न गठड़ी को 9 दरवाजे 10वां दरवाजा है. कधी विचार केलो का? काही मी विचारच नाही. मग कसं जन्म तुमचं सार्थक होईल दादा? का व्हायचं ते होईल. एकदा डोईचा पदर आता असे झालेली लोक येतात. मग कसं ही जे जोपर्यंत आपल्याला हे विचार येत नाही जसं त्या हेमाला तुमची दयाने या संसारात राहू अनाचार संगतीने अनाचार विचाराने वागलेल्या जीवाची गती काय त्याचं चिंतन आहे बापू. म्हणून विचार आताच विचार करा. आता तरी पुढे उपदेश नका करू ना अशा विचाराचा. आता इथोपर्यंत अध्यापवरी. आता मागील काळ अज्ञानपणे सरला स्वभाव त्यागुणे पुढील आयुष्य होते उणे पुढील पेने अंतर होलो पुढचा विचार करा. आता हे कसे झाले हे होते पण पुढचा विचार करा. आता बघा आपण सुगी झाली की मुळात नसत आहे पण आता इथून आता मर्ग उद्या 8 तारखेला निघणार आहे. आता इथून चालूच करावं लागेल ना. मग तसं जसं त्या शेताचे तसं या शेताचाही तुझा विचार करावा लागते महाराज. म्हणून शेतकरी फुकायचे आता पुष्कळ प्रमाणात मित्री जात बसत नाही. म्हणून मला चिंतन करत असताना महात्मे सांगतात की ज्यावेळी शिकम आपण तो जसा चोरी करून मिळालेल्या चोराची गती आणि या जीवाची गती त्या यम लोकांमध्ये आहे बापू. म्हणून मला सांगते म्हणून आले हो संसारात तुम्ही मुक्ती मार्ग हळूची धरा काळ दंड कुंभ यातना कार्य अघोरा दचकेची नाम. तिथे गेल्यावर मी दुःख मला आता सांगणे पण सांगतोच. प्राण गेल्यावर 3 दिवस दुःख स्मशान वटावर होतं. म्हणून 3ऱ्या दिवशी दूध घालतात. बरोबर आहे का? ते तिथं मोकळा असते जीव. मी असं सांगलं तरी एकाने विचारलं मला तुम्ही बघितलं बघून आला म्हणून सांगतो. तिथूनच आपण आले का नाही. आता कुणाला ज्ञात आहे कुणाला ज्ञात नसत.
3 दिवस हा स्मशान वाटिकेमध्ये जीव मोकळा असतो, मोकळा, लगेच यमलोकाला जात नाही. बर, चोरी केलेला चोर लगेच जेलला घेऊन जातात का? पोलीस स्टेशन. आता आमचं पोलीस स्टेशन कोणतं आहे? हा, बालकीचं पोलीस स्टेशन म्हणू नका. हा, ते पोलीस स्टेशन आहे. लोक हे पोलीस स्टेशन आहे आमचं. महाराज 3 दिवस ते मोकळं तिथं, आणि त्या जीवाला तिसऱ्या दिवशी दूध घातल्याच्या नंतर त्याला ते एक दूध त्याला पकडतात महाराज. आणि पकडल्याच्या नंतर ती जीव गया वया, आता जसं गायला वासरू सोडून गायच्या आपण तो कासातून त्या वासराला काढत असताना किती त्या वासराला दुःख होते, तसं या जीवाला दुःख आहे महाराज. प्राणदाताला सुद्धा त्याची व्याख्या लिहिलेली आहे. 1001 विंचू चावलं तर किती आपण तो किती दिवस त्याचं दुःख आहे? 3 दिवस. मग 1000 इंची चावल्याच्या नंतर त्या जीवाची गती काय होईल? एवढं जीव जाताना एवढं त्या जीवाला दुःख आहे बापू. म्हणून विचार करा आणि त्या दुःखातून वजा होण्याचा विचार करा. महात्म्याचं हेच बोलणं आहे. काही वेळा पण तुम्हाला त्याला पकडतात, जीव गया वया संसारात अडकलेलं सर्व, आणि त्यावेळी शेकमा पडतो, त्याला दया येते त्या यमदूताला, आणि त्याला पुन्हा परत आणतात महाराज. परत आणतात. परत आणल्याच्या नंतर परत घरात घेऊन जात नाही, उंबरवट्यावर 10 दिवस जीव त्या उंबरवट्यावर आहे. आणि आई येणारी, बहीण येणारी, ते सगळे सोयरेधारी येणार. त्याला आपल्याला दिसत नाही पण त्याला दिसते, आणि दिसलं की ते रडायला लागते. आणि त्या दरवाजात रडत असताना त्या जीवाची गती काय? मारिती तोडीती धुडीती निष्ठूर येमाचे किंकर बहुसारा. ह्या दुःखातून जर वजा व्हायचा असेल तर विचार करा बापू. जर हे दुःख तुम्हाला आम्हाला संपवायचं असेल, चांगला विचार करा. चांगलं काय? चांगले इनाम, गोमते रूप, निवते डोळे, हरते ताप, विठ्ठल विठ्ठल हा जप अति आणि अल्पसार आहे महाराज. म्हणून या दुःखातून मुक्त होण्याचं साधन आज या कलियुगामध्ये भगवंताचं नाम आहे महाराज. म्हणून आता इथपर्यंत काय झालं, इथून तरी स्त्री असो पुरुष असो कोणी असो भगवंत नामस्मरण टाळू पडा. कारण आणि मानवाच्या जन्माला येऊन जर कुठला परमार्थाचा विचार करते त्याला काय म्हणतात? नामासे विमुख. तेवढं का बरं? नामासे विमुख तो नर पापिया हरिवीन धावयान होय. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे ते लोक उधरते. पुढचं काय? ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. कुणाचे? मानवी जन्माला येऊन असा विचार करतो त्याच्या पूर्वजाचं सुद्धा उद्धार होते महाराज. मौलीला म्हणते मी नाही, परंपरा कुळ शुद्ध, तुमचं कुळ शुद्ध होण्याचं साधन हे विचार करा. नाहीतर त्या भाजी खाल्ली मग गाडगे फुटले तसं करू नका विचार. म्हणून बापू हे जे काही आपलं महाराज, म्हणून जडजीवा तारण हरी हरिनाम सार जीवा या नामाची उपमा त्या देवाची. ज्ञानदेव सांगे पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. कोणता मार्ग सोपा? आपले जे पूर्वज गेलेत, आजोबा ताता त्याचे ताता त्याचे ताता, ते सगळे गेले. जे काही आता ते पुढे गेले ते निधाय झाले तेव्हा ते आपल्याला इथलं झालं तर या कुळात जर तुका म्हणे कोटी कुळी
का वेगी ठेवायचे. तुमच्या कोटी कुळाचा उद्धार करण्याचं साधन हे भगवंताचं नाम आहे. स्त्री असो पुरुष असो सगळ्याला इथं अधिकार दिले माझ्या माऊलीनं बरं का. यारे यारे बांधू यादी त्यानारीनं करावा विचार नलगी चिंता कोणासे. काही चिंता करायची नाही, एकच करा चिंता, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व. आता आपलं चिंतन नाही, चिंता आहे. चिंता आणि चिंतन याच्यात फरक आहे महाराज. चिंता चित्ताकडे घेऊन जाते, चिंतन देवाकडे घेऊन जाते. आता हे बघा, आता तुम्ही चिंता करा इकडं आहे आणि चिंतन करा तिकडे आहे, असा विचार करा. इकडे जायचा विचार करा, इकडे जायचं नको. म्हणून महाराज म्हणते असा विचार करा ज्या विचाराने जन्माचं कृतकल्याण आहे आणि त्या जन्माचं कृतकल्याण करण्याचं साधन या कलियुगाचं भगवंताचं नाम आहे. म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तने, देणे नारायण देई पुणे. हे सर्व कलियुगाचं साधन आहे. स्त्री असो पुरुष असो भगवन नामस्मरण करा. आणि ज्या आपण तुम्हाला आणि या भगवन नामस्मरण काय झाले नाही, पापाचे कळप कुठं कुठं पुढे कुठं पालखीला. ज्ञानोबाराचा हरिपाठ बघा तर मध्ये जाऊन बघा. आमचं बुद्ध हरिपाठ आहे. ज्ञानदेवाप्रमाण म्हणतंय की तुका म्हणे सुट्टीला जातो म्हणतो बाबा कुठं कराय ना, नको बापू तसं करू. अन्य चिंतो या साधनेने तुझा जन्माचा करता आहे असा विचार करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. ज्याच्यात जेवढं जी काही असं अनंत जन्माचं पाप आहे, अनंत जन्मीचे पुण्य होईल. हे अनंत जन्मीचं एकमुखाला नाम येणं हे अनंत जन्मीचं पुण्य लागतं बापू. म्हणून बापू मी जास्त बोलत बसत नाही. हे बोल आपण तुम्हाला एकच असा विचार करा ज्या विचाराने आपल्या जन्माचं कृतकल्याण होईल. आणि जी काही जन्मावं मरावं ही यर्धा जर बंद करायचा असेल तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. हेच विचार करून म्हणून सारासार विचार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे. कंठात आपण तुम्हाला नामस्मरण करा. केवळ आपण त्या नामस्मरणाचं बेनिफिट पुष्कळ असं तुम्हाला आणि कवा तर असंच बोलवा आणि येतो असंच उशीर करून येतो. विठ्ठल एकदम आपण तुम्हाला तशी पुष्कळ प्रमाण तुम्हाला दृष्टांत सांगतात. पण वेळाभावी थांबायला 10 वाजले. आता 8:30 माझ्या गाडीला फरक पडते. पण आमचा जो काही ताळमेळ लागते केवळ आपण तू यथामध्ये पण जाता जाता तुम्हाला सांगतो तू पाया पडतो तुमच्या सगळ्याच्या. पण रामकृष्ण नामाचा जप करीचा बस. सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. जरी या जीवाचं तुम्हाला हित व्हायचं हित ते करावे देवाचे चिंतन करून या मने कविद. त्या मनाला एक विदा करा, भगवंताचं नामस्मरण करा आणि आलेल्या आपण वेळेमध्ये म्हणून महाराज अनुक्षणार्थी करा विचार रावया पार भविष्यंदू नाशिवंत देह जाणार सकळ. आवेश खातो काळ सावधान संत समागमी धरावी यावडी करावी तातडी परमार्थे ज्ञानेश्वर. याच्यावर सुद्धा तुम्ही भरोसा असा विचार करू. हे माझं आहे सगळे माझे ह्याचा सुद्धा विचार करू नका. देह काढायचा आहे, धन कुबिरायचं आहे.
आपलं इथं काहीच नाही, फक्त आलो आणि याच्यानं काय करायचंय आणि या जन्माचा कसा उद्धार होते याचा विचार करा. म्हणून चांगलं म्हणून याचा उपयोग घेऊ नका आणि वंगळ म्हणून टाकू नका. दोन्हीचा असा विचार करा, चांगल्याचा आणि वंगळ्याचा विचार करा आणि त्याच्यातून आपल्या जन्माचं गोड करण्याचं साधन हे भगवंताचं नामस्मरण आहे बापू. म्हणून या ज्ञानाने मला सांगते, हा नाशवंत आहे, नाचणार आहे, जाणार आहे, याला काळ खाणार आहे, म्हणून सावध हो. आता सगळे आम्ही आज सावध आहोत महाराज, असावधच आहोत, म्हणून त्याला सावध म्हणजे त्याला एक दृष्टांत सांगते महाराज. कारण आयुष्य खातो का सावधान, त्या येम धर्मानं आमचं आयुष्य रोज रोज हिशोब करीत आहे महाराज. घडी घडी याची काळ वाटप आहे, अजून किती आहे अवकाश. एक दृष्टांत महाराज सांगते. आपल्या घरात उंदर राहतात, उंदर बारके राहतात का मोठे राहतात? मोठे का बारके? मोठे बारकेच, मोठे नाही म्हणजे आम्ही तुम्ही सगळे बारकेच. ते एक उंदीर बिळात जाते, त्या मांजरानं त्याला पाहते आणि पाहिल्याबरोबर ते उंदीर कवावर येईल, मी त्याला केव्हा आपण तो खायचं. जसं मांजर त्या उंदराला टपत बसलेलं आहे, त्यावेळी शेकम आपण ते आता धाकटेले उड्या मारतात का मोठे उंदर? बारके बारकेच ले उड्या मारतात. ते मोठ्या उंदरा म्हणते उड्या मारू पण नका, मांजर आहे तिथं, उड्या मारून मांजर आहे तिथं म्हणते, ऐकच ना. मग ते मांजर त्याला बघत बस टपकन गिळते, ज्ञानपातकरण करते. तसं एक दिवशी आमचं मांजर तुम्हाला टपत आहे, एक दिवशी करते झालं. म्हणून याचा विचार करा बापू. घडी घडी याची काळ वाटप आहे, अजून किती आहे अवकाश. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थे संतांच्या संगतीचा एक या जीवाला फायदा. सांगत असताना महात्मे सांगतात, चरित्र महाभारतलं चरित्र आहे म्हणून. संक्रांती निमित्त वाण आणि दान. दान हे कसं दिलं तरी चालतंय, पण दिलेले दान पुन्हा परत घेऊन येणार. दान परत घेता येणार आणि वाण परत देता येते. तस त्या गांधारीने कुंतीला आपलं महाराज वाण दिली. बघा, पांडुराजा पहिलीपासूनच बिमार, आता त्याचं पूर्वजन्माची कर्म आहे, ते कुणाचं आपल्या हातात नाही. केवळ आपण तो महाराज पुढची संक्रांती जिंकून पुन्हा वाण त्यांना परत जाणे पातेवरतीपणा धर्म पाहिजे महाराज. पण आयुष्य जवळ यायला लागली पांडुराजाचं, संक्रांती तर आहे, तिला चिंता लागली कुंती मातेला. आणि कुंती मातेनं आपण तो महाराज भगवान कृष्णाला प्रार्थना केली. भगवान, कारण ज्ञानदेव म्हणी व्यासाची आठवणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. अरे द्वारकेचा राणा पांडवा घरी राहण्याचं कारण काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, किंवा हरिमुखे गाता हरपली चिंता, पुन्हा मागोता हरिमुखे गाता हरपली चिंता, पुन्हा मागोता जन्म नाही. बापू एवढं पावर या भगवान नामाचं आहे बापू. हेच विचार कर, बाकी विचार करू. आणि तू हे विचार करून त्याचं नामच म्हणून झालं तर तुझी चिंता त्यासी. आपल्या चिंतेत काय नाही, आपली चिंता त्यानं करावं, सत्याचं चिंतन करावं, हेच विचार आहेत महाराज. आणि ज्यावेळी शिकम आपण तो महाराज भगवान कृष्णाला बोलवली, भगवान कृष्ण आपण आले आणि भगवान काकुलतीने कुंती माता म्हणते, कृष्णा कुंतीच मी ऋण बाकी राहते, गांधारी ऋण बाकी, ती मला वाण दिलेली आहे, मला परत तिचे मला वाण परत करायचे, पण माझा पती राहू शकत नाही, त्याला वाचवण्याचा प्रयत्न कर, असं कृष्णाला आपण तो महाराज कुंतीनं विनंती करते. त्यावेळी देवाने यमाला बोलवलं, मला यमाला बोलवलं आणि याचं रक्षण करणार.
त्यावेळेस यमधर्म त्या भगवान कृष्णाला काय म्हणतो, देवा एक तुझं ही गिरायक आहे म्हणून याला सोडलं तर मला पाठीमाग मला दुःखच भोगावं लागतंय. त्यानं येते माझं एवढं. आता बघा पोलीस स्टेशनला बघा, कोणी तर त्याची की जमात घेऊन गेले, कोणा दुसरं येते त्याने घेऊन जाते. तसं पोलीस स्टेशन आणि यम लोक एकच आहे बघा. ते वर आहे हे खाली आहे, ज्ञानबा एवढंच आहे. बघा कोणत्या नंबरची गाडी कवा तुम्हाला कवा करून कसं आणून तुम्हाला गाडी देतील काय सांगता येते का? म्हणून सगळं तुमचं करलेली म्हणून विचार करा. याच्यातून दुःखमुक्त होण्याचं एकच विचार. मग ज्यावेळेस त्या यमधर्म माझ्यात हे होत नाही म्हणून यमधर्म निघून गेला. चतुरातला चतुरावर भगवान. आता ही ज्याचं मरण टाळण्याचं एकच साधन आहे असं ठरवलं त्या भगवान कृष्णाने. शरपंजरीत असलेल्या भीष्माचार्याकडे जातो भगवान कृष्ण आणि कुंती. आणि त्या कुंतीने त्या भीष्माचार्याला म्हणते, माझ्या पतीचं प्राण तुम्ही वाचवा. आणि ज्यावेळेस शरपंजरीत आपण तो महाराज ज्यावेळेस त्या अवस्थेत भीष्माचार्याने विष्णू सहस्त्रनाम तयार केलेले आहे महाराज. कवा हे विष्णू सहस्त्रनाम कवा तयार झालेले आहे? शरपंजरीत असताना. म्हणून आपल्या सप्त्यात प्रति सप्त्यात विष्णू सहस्त्रनाम पाहिजे बरं का. पण आता ज्ञानबा तुकाराम हमीच राहिना तर कोणाला सांगावं. पण एक बापू एक सप्त्याची तिचे फल म्हणजे विष्णू सहस्त्रनाम सकाळी पाठ पाहिजे मला सप्त्यात. या न्यायाने चिंतन करत असताना केवळ आपण तो अशा प्रकारे जे काही विष्णू नाम सहस्र केवळ ज्या भीष्माचार्याने केलेले हे आणि ज्यावेळी शिकम आपण तर तुम्ही भागवत सांगणारे लोक आहात, केवळ मी ते तेवढं पुढं सांगू शकत नाही. पण चिंतन करत असताना महात्मे ज्यावेळेस भीष्माचार्य आपण महाराज ज्यावेळेस ज्ञान सांगण्याला प्रवृत्त झालेले आहेत आणि शरपंजरीत आपण तुम्हाला ज्ञान सांगत असताना द्रौपदी तिथं होती महाराज. आणि त्या द्रौपदीनं ज्या भीष्माचार्याने धर्मनीती सांगत असताना त्या द्रौपदीला हसू आलं भीष्माचार्याचं. त्यावेळेस ते भीष्माचार्य द्रौपदीला तुला हसण्याचं कारण विचारतात, का हसलीस द्रौपदी तू? त्यावेळेस एकदम आपण तुम्हाला द्रौपदीनं सांगते, दुशासनानं त्या कौरवाने त्या दुर्योधनानं माझं वस्त्र हरण करताना 5 वाघासारखे पांडव आणि पिता महापिता भीष्म द्रोण आणि कृपाचार्य असताना त्या दोषात तुम्ही का विचार सांगितलं नाही? त्या द्रौपदीनं पण तुम्हाला म्हटल्याच्या नंतर द्रौपदीला भीष्माचार्याने समाधान करतात, बापू द्रौपदी मी त्या दुष्टाचा अन्न खाल्लेलं आहे, त्याचं मीठ खाल्लेलं आहे म्हणून मला तिथं बोलता आलं नाही. म्हणून कुठं खायचं ते बी विचार करा, कुठं जेवायचं ते बी विचार करा. काय का आता जेवणाची पद्धत आहे बापू, त्यामुळे ती शास्त्रामुळे कसं जेवावं हे बी शास्त्र सांगते. आपलं जेवण कसं आहे? ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये राजस तामस आणि तमगुण सांगितले का नाही? म्हणून कुठं जेवावं याचाही विचार करा. जरी गुण तुम्हाला चांगले जरी निघायचे असेल, सात्विक आहार खात जा, सात्विक वागत जा, सात्विक विचार करत जा. आणि या न्यायाने जर आपण हे विचारातून जर आपलं पाऊल टाकलो तर हे संसार तुम्हाला कुठंच दुःख देणार नाही, आम्ही देऊन सांगतो. म्हणून बापू बड्या बड्याला मातीत घातले हे संसार. पण म्हणूनच हृदयी असता नाम तुझे, गर्भवासाचे दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. हृदयस्थ भगवान परमात्म्याचं नाम झालं, हे गर्भवासाचं दुःख या संसारात दुःख नाही बापू. म्हणून असा विचार करा. ज्यावेळेस भीष्माचार्याने आपण तो देवाने सांगितलं, कुंतीनं करुणा परत्या भीष्माचार्याला विनवणं माझ्या पतीला वाचवा संक्रांतीपर्यंत. पुन्हा मी परत वाण त्या गांधारीला मला द्यायचंय. त्यावेळी आपण तुम्हाला भीष्माचार्याने
पंडूराजाकडे तिथे येतात. कुंती, भगवान कृष्ण, पंडूराजा सगळी आपण तो जवळ येतात. त्यांचं आयुष्य जवळ आलेले महाराज. 12:15 पंडूराजाचा प्राण जाणार बापू. भीष्माचार्य, भगवान कृष्ण, कुंती आणि ये माय महाराज जवळ. आणि ज्यावेळी सिद्धमा पंत महाराज भीष्माचार्याने आपल्या खांद्यावरची घोंगडी काढली आणि टाकली आणि म्हटलं खाटावरच काढून या घोंगडीवर पांघरा. आता बी चालू आहे का नाही? ते बरोबर आहे का नाही? प्राण कुठं जावं? खाली जाते का बरे? आता गेले तर जाऊ द्या, मला काय करायचं आहे. पण आता असले तर विचार करा. आता काही लोक दवाखान्यातच ज्ञानमत करा. त्याच्याची तिथे कर्मधर्म आहेत, मला तिकडे जायचं नाही. ज्यावेळेस घोंगडीवर टाकले त्या यमाला तिथं हात लावायला असं, कारण विष्णू सहस्रनामाचं पुण्य आहे मला तिथं. विष्णू सहस्रनामाचं पुण्य आहे. त्या यमाला तिथं हात लावायला तयार आपण तो नाही, दूर थांबतो. भगवान कृष्ण म्हणतो मी सांगितले तेव्हा ऐकून. त्यावेळेस यम धर्म भगवान कृष्णाला बोलतो, कृष्ण मी तुला भीत नाही, पण तुझ्या नामात एवढी ताकद आहे. तुझा नामधारक जो कोण आहे त्याला मला हात लावायला अधिकार नाहीये. एवढे या नामाची महती म्हणण्याचा विचार करा. तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. ये सलाम करी रावी घरी तुकयाच्या, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. एवढा जगाला खाणारा काळ आम्ही त्याच्या डोक्यावर पाय द्यायची पॉवरफुल शक्ती केवळ भगवंत नामाने तयार होते. म्हणून तुम्ही भगवंत नाम स्मरण करा, हेच विचार करा आणि जन्माचा उद्धार करा. हेच महाराजांचा या अभंगाचा अभिप्राय आहे महाराज. म्हणून तू का म्हणे यह लोकिकार व्यवहारे नका डोळे दूर भरून राहो, नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य का तुका सावधान. तुकाराम.
राम